तीन पार्ट्या म्हणजे बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, शिंदे साहेबाची शिवसेना, उद्धव ठाकरे साहेबाची शिवसेना. नाही बरं, आपल्याला ते इच्छुकाटात हात घालायचा नाही, राजकारण गजकारण आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्या तीन पार्ट्या म्हणजे लहान पोरं, 18 वर्षापर्यंतचे तरुण पोरं, हे लहान लहान हाफ तिकीटवाले पोरं, हाफ चड्डीवाले, हे पहिल्या नंबरची पार्टी. दुसऱ्या नंबरची पार्टी म्हणजे 18च्या पुढचे आणि ज्याचे लाकडं मसनात गेले, म्हणजे जे 10-12 वर्षानं मरणार आहे, मरा प्रत्येकाला लागते, इथं कोणी आलं नाही. आणि तिसऱ्या नंबरची पार्टी आहे महिला मंडळ. सर्वात पहिल्या नंबरच्या पार्टीनं आवाज द्यायचा आहे. लहान लहान पोरं, हाफ चड्डीवाले, 18 वर्षापर्यंतचे तरुण पोरं, द्या रे पोरं पोरी सगळ्यांना आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, संत गाडगे बाबा की, भारत माता की, संत लखाजी महाराज की, सोना माता की. ह्या कच्चा माल आहे आपल्या वावरातला, आत्ता कोंब उगवले यायचे. पक्का माल किती तयार आहे पाहू बरं. पक्का माल ज्याचं वय 18च्या पुढं आहे आणि ज्याचे लाकडं मसनात गेले. 18च्या पुढचे डंगरे माणसं आवाज द्या. हा, सगळ्या माणसांना तरुण पोरांना आवाज द्या. संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, शहीद बिरसा मुंडा की, भारत माता की. पहिला आई मा बापाचा आवाज, मा पप्पाचा आवाज पाहिला का? वाढवता आवाज मी महिन्याचे 22 गावं फिरतो, चांद्यापासून तर बांद्यापर्यंत, पुण्यापासून तर मुंबईपर्यंत, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, 5 राज्य फिरतो कार्यक्रमासाठी. मला माहिती आहे माणसाचा आवाज कसा बाहेर काढायचा. एकच शब्द म्हणेन, बरोबर सगळे माणसं आवाज देतील. इथं बसलेले जेवढे मर्द आहेत ते आवाज देतील, भारत माता की. हाय, वाढला का नाही आवाज? पुन्हा वाढव माणसाचा आवाज. आता बघा, हे सगळे माणसं आवाज देते, पुन्हा वाढवतो आवाज. जे माणसं जय म्हणणार नाही त्याच्या तोंडात किडे पड. लखाजी महाराज की. लोक माणसाला भेट नाही पण किडे भेटते. बरं, माझ्या बापाचाही आवाज चांगला आला. 2 पार्ट्याचे आवाज चेक केले बेटा, लहान पोरं मोठे माणसं. आता कोणती पार्टी बाकी राहिली? महिला मंडळ. इथे बसलेली कोणती आजी, कोणती मावशी, कोणती काकू, कोणती आई, कोणती ताई, कोणती बुढी, कोणती म्हातारी, कोणती खेडणी अशी राहू नका जी जय म्हातारी. तुम्ही म्हणाल आमच्या इकडल्या म्हाताऱ्याला खेडणी म्हणता का? मी तुमच्या इथल्या म्हाताऱ्याला म्हणतच नाही. तुमच्या इथल्या म्हाताऱ्या तर देवी सारख्या आहे बाप्पा, यायची पाय धुवून पाणी पिव. काहून तर तुमच्या इकडल्या म्हाताऱ्या आपल्या नातवाची बिस्किट दाबत नाही ना. आमच्या इकडल्या म्हाताऱ्या नातवाची बिस्किट दाबू दाबू गप अंगात फुकते, कापूजी गुम. त्या महिला म्हणजे आवाज, रमाई माता की. तू काही जे म्हणते की बाहेर आहे का ना, चेक करले का कंपनी फॉल्ट आहे. आपले पोरं मतातच तोंड घालते. हा, महिला म्हणजे आवाज द्या, रमाई माता की, सावित्रीबाई फुले की, जिजा माता की, संत सोना माता की, दुर्गा माता की. बाप्पा, पत्राईवरचा 1.5 किलो भात भक्क दाबते ना आता जे. त्या जोरानं आवाज, रमाई माता की, सावित्रीबाई फुले की, जिजा माता की, गाडगे बाबा की, माय मंजुळा माता की, भारत माता की. राहू द्या. तुमच्या बायाचा आवाज कीर्तनातच कमी निघते, तुमचा आवाज कीर्तनातच कमी निघते इथं. आणि तुम घरात तर नवऱ्यासमोर आवाज कमी नाही होतो. तू या नवरा थर्र करते बायकोला पाहिजे, जशी काही मायाच त्याची कमी ताकद आहे का तुमची? दाखवू का तुमची ताकद? सांगायला बरोबर, गावात चालती बापाची पण घरात चालती मायची म्हणणार आहे. पुस्तक घे रे, पुस्तक. हा, पुस्तक घेऊन जा. घे पुस्तक घे. अबे फुकटात देऊन राहिलो 10-15 रुपयाचं पुस्तक घे. ये पुस्तक तर घे बेटा. उभा कराय. काय नाव तुझं? नाव सांग मला. माईक मध्ये सांगणार. माईक हातात पकड. अबे पुस्तक घे, माईक हातात पकड. तुझं नाव तर माहीत करू दे. नाव काय? रुद्राक्ष. कोण्या कंपनीचा हँडसेट आहे? आडनाव तुझं आडनाव? आडनाव रे. सरनेम व्हॉट इज युअर सरनेम? नाही बरोबर. मम्मीचं नाव?
काय पीस पैदा केलं निलिमाबाई तुला. आणि त्या पप्पाचं नाव रे गजानन. गजानन प्लस निलिमा इज इक्वल टू रुद्राक्ष. ओके सांग रे बाबू. गावात चालती बापाची, घरात चालती हा. उभा राह, पुस्तक घे. आई किती रागावली तरी पप्पा काही बोलत घे बेटा पुस्तक. मायची ताकदच आहे ना, म्हणून तुमच्या पायावर झुकतो. तुम्ही या पुरायले घडवू शकता. अरे तुम्ही महिला मंडळी या पुरायले ताकद देऊ शकता. नाही तर पहिले बायासाठी पती परमेश्वर होता. कोण होता रे? पती परमेश्वर म्हणजे बायाचा नवरा त्याचा देव होता. पहिले